प्रकाश, गुरं दिवसभर असतात वरती? हो दिवसभर असतात. हा, होय. मग काय भाकरी काय घेऊन येतोस की नाही? ना भाकरी घेऊन येतो. हा, जे वडिलांपासून जी परंपरा आली आहे ते आम्ही चालत ठेवली आहे. याच्यामध्ये काय उत्पन्न नसलं तरी चालेल, पण आम्हाला जे सुख समाधान आहे तर या गोष्टीमध्ये त्यांना मिळतं ते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे, कारण का तुम्ही पाहू शकता म्हणजे दोन्ही साईडला इकडे पूर्ण असा जबरदस्त असा सीन आहे. दोन्ही साईडला म्हणण्यापेक्षा आपण चारही बाजूला तुम्ही बघू शकता जबरदस्त सीन आहे. जरा कॅमेरा फिरवा गोल, पाहू शकता मित्रांनो, जबरदस्त असा सीन वाटतो इकडे जंगलामध्ये. हिरवीगार झाडे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर पाहू शकताय जबरदस्त असा सीन आहे. तर एकदा आणि वरतीकडे एकदम शांतता आहे. तर मित्रांनो, मी आता आलोय हर्दकळी धनगरवाडीच्या इथे वरती जंगलामध्ये. तर इथे जंगलामध्ये आपल्या मित्राच्या इकडे गुरे आहेत, तर तो गुरं घेऊन आलाय जंगलामध्ये, प्रकाश शेळके म्हणून. तर त्याच्याशी आपण गप्पा मारू येतच. तर तुम्ही बघू शकता इकडे हे सर्व गुरं त्यांची आहेत, तर त्याच्याशी आता आपण खास गप्पा मारूयात. हो प्रकाश, काय करतोयस? गुराकडे आलोय. प्रकाश, गुरं दिवसभर असतात वरती? हो दिवसभर असतात. हा, होय. मग काय भाकरी काय घेऊन येतोस की नाही? ना भाकरी घेऊन येतो. हा, होय होय. सकाळी 7ला सोडतो, हा, 5ला घरी येतो संध्याकाळी. मग दिवसभर इकडे एकटाच असतो? हा, एकटाच असतो दिवसभर. मग काय भीती नाही वाटत? नाही, सवय असल्यामुळे काय वाटत नाही पहिल्यापासून. तर मित्रांनो पाहू शकता एकटाच हा जंगलामध्ये आहे ते, आणि त्याला भीती काय नाही वाटत. मस्तपैकी आपला इकडे जंगलामध्ये असतो. इथे गुरं आहेत. किती गुरं आहेत? 10-15 आहेत. 10-15. हो. मित्रांनो पाहू शकता 10-15 गुरं आहेत त्याची. किती बैल किती त्याच्यामध्ये? बैल 3 बैल आहेत. हा. 2 बैल आणि एक पाडा आहे. 3 बैल आणि 1 पाडा. हो. आणि गाय किती आहे? गाय 4 आहेत. दूध देणार आहे? हा, दूध देतात घरगुती. हा. डेअरी वगैरे टाकत नाही. हा. तर मित्रांनो इकडे पाहू शकता गायी पण आहेत दूध देणार, पण ते घरगुती वापरासाठी दूध वापरतात ते. तर इकडे पाहू शकताय, जवळून पाहू शकता आपण या. तरी त्यांची सर्व गुरं आहेत. तर मित्रांनो पाहू शकता एकदम जबरदस्त असा सीन पण वाटतो इकडे, आणि हे वातावरण पण मस्त झालंय. तिकडे पाहू शकता. तिकडे काय आहे खालती? रिंगणे. हा, अच्छा. तर मित्रांनो आमच्या गावाची सीमा आहे हर्दकळे आणि रिंगणे. तर तिकडे डोंगर आहे ना, खाली गाव आहे. हा, तर मित्रांनो खाली गाव आहे रिंगणे म्हणून. इकडे हर्दकळे आणि तिकडे रिंगणे ही सीमा आहे, आणि या सीमाच्या पलीकडे खाली तिकडे रिंगणे. पण तिकडे आता गाव आहे ते आता दिसत नाही, कारण का इकडे पाऊस आहे आणि थोडं धुकं पण लागलाय. पाहू शकताय. आपण थोडं पुढे जाऊन बघूयात सीन. तर मित्रांनो पाहू शकताय इथे वासरे झाडाखाली आहेत. त्यांनाही थोडासा पाऊस जास्त लागतो वाटतं, त्याच्यामुळे इकडे झाडाखाली आलेत. मारतात काय रे? हा, मित्रांनो पाहू शकताय अशी साधी वासरं आहेत. दोन्ही पाडी आहेत की? पाडे खालचा पाडा आहे, वरची पाडा. हा पाडा आहे, इथे पाडा आहे आणि ही पाडी आहे. तर झाडाखाली मस्तपैकी थांबलेत. इकडे पाऊस लागतोय, आणि मित्रांनो पाहू शकता इकडे हा बैल मारतो की काय? मारत नाही, नवीन आहे ना. हा. तर मित्रांनो नवीन आम्ही आता खालून आलोय ना, गावातून नवीन आलोय, त्याच्यामुळे थोडे आता ते घाबरत आहेत. तर मस्तपैकी आता सीन वाटत. छत्री पण बंद करतो. पाहू शकता जबरदस्त असा सीन वाटतो इकडे. या इकडे आपण बघूया. तर मित्रांनो पाहू शकता तो आपला खाली रिंगणे गाव लागतो, आणि तिकडे हर्दकळा आहे. त्या साईडला हर्दकळा आहे खाली, पण इकडून दिसणार नाही आता, कारण का पाऊस आहे आणि पूर्ण वातावरण पण एकदम हे झालंय धुक्याने. सगळं इकडे धुका लागलाय बघा, आणि असा सीन बघतच राहावा असा सीन झालेला आहे ते. आता आपण थोडे गप्पा मारूयात. त्याच्यामध्ये आता जोताची किती बैल आहेत? जोताची हे 2 बैल आहेत, आणि हा पाडा केव्हा तरी बांधतो. अच्छा, म्हणजे त्या एक जोत आहे आणि आता पाडा केव्हा तरी बांधतोस. अच्छा. वासरं किती आहे त्याच्यामध्ये? वासरं आहेत 3 वासरं आहेत. 3 वासरं आहेत. हा. वासरं गाय बैल वगैरे सर्व मिक्स आहेत ना. मग आता गुरं कुठपर्यंत नेतोस तुला? किती? आज इकडे आहे, उद्या त्या साईडला जातील. मग पुढे पण तिकडे जंगल आहे ना? अच्छा. चरण्यासारखं आहे? अजून जास्त चालायला झालेलं नाही. ठीक आहे.
आता सध्या मग शिक्षण पूर्ण झालंय ना? हा आता कॉलेज झालंय पूर्ण. हा आता तोपर्यंत सध्या आता घरीच आहे, तोपर्यंत गुराक राखतो. हा हा हा. काय कंटाळ बिंटाळ येत नाही? नाही कंटाळा नाही, काय नाही. हे काय घेतलंय आज वरती? ही घोंगडी आहे. घोंगडी. तर मित्रांनो, तुम्हाला जर माहित नसेल, मला माहिती आहे ही घोंगडी आहे, पण त्याचा वापर कशासाठी करतात ते त्याच्याकडून विचारून घेऊयात. तर आपण आता काही आपल्या मंडळींना माहिती नसेल, या घोंगडी का घेतात, म्हणजे आपल्या डोक्यावरती आपण आता जंगलामध्ये आलोय, तर आता तू गुराकडे आहेस, तर आता याच्यामध्ये म्हणजे डोक्यावरती का घेतोस घोंगडी? ही घोंगडी म्हणजे पाऊस वगैरे आला ना, वारा वगैरे तर चालत नाही, आणि पावसामुळे याच्यामध्ये आपण पाणी जात नाही. अच्छा. कागद वगैरे घेतला ना त्याच्याने पाणी जातं आतमध्ये, कागद बुडून हा त्याच्यामध्ये पाणी जात नाही, याच्यामध्ये उभा राहतो आतमध्ये. अच्छा. हा तेव्हा कुठले भिजायला वगैरे होत नाही याच्यामध्ये. तर मित्रांनो पाहू शकता, ही घोंगडी म्हणजे कारण का आतमध्ये पाहू शकताय गरम वापारा मारतो, म्हणजे गरम ऊब लागते, त्याच्यामुळे ही घोंगडी घेतात. आणि कागदामध्ये कसा कागद असला तर प्लास्टिकचा कागद असला तर त्याच्यामध्ये भिजायला होतं. आणि कसं माहितीये की जो वारा त्या डोंगराळ भागात असा वारा लागतो की त्याच्यामुळे जो कागद असेल तो उडून जातो, जर छत्री असेल तर उडून जाते. पण अशी ही घोंगडी आहे तर किती वारा आला तरी ते अंगावरती अशी घट्ट बसून राहते, त्याच्यामुळे या घोंगडी वारावरती असल्यामुळे कागद राहत नाही वरती, घोंगडीच लागते. त्याच्यामुळे असा घोंगडीचा वापर करतात. कारण काय ही शेतकऱ्याची पूर्वीपासून परंपरा आहे की ते काय काय वस्तू कशा म्हणजे जी परंपरा आली त्या पद्धतीने शेतकरी हा माणूस चालत आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला अनुभव दिसेलच. तर गुरे पुढे गेले आहेत. हो पुढे गेली. मित्रांनो गुरे पुढे गेले आहेत, तर आपण जाऊयात पुढे. चला, गुरं पुढे गेली असतील ना? हो पुढे गेली. तर या चारी बाजूला एरिया कुठचा आहे, म्हणजे आता आपण कुठच्या ठिकाणात आहे? तर आपण रिंगणात आहे. रिंगणात आहे. ही वरची सीमा. हा इकडे रिंगणे, इकडे कोंडगे आणि तिकडे आरगाव. मित्रांनो पाहू शकता, इकडे अर्धखळे आणि इकडे कोंडगे गाव लागतो, आणि इकडे खाली हे रिंगणे आहे, आणि याच्या तिकडे पुढे आरगाव लागतो. आपण आता आरगावच्या दिशेने चाललोय. गावाला अशी काही मजा वेगळीच असते, तर हे अनुभवलाय खूप भाग्य लागतं. तुम्ही पाहू शकता असं एकांतात असं खूप आनंदीमय वातावरण आहे ते. बघू शकता एकदम मस्तपैकी असं वातावरण आनंदीमय, आणि कसली चिंता नाही, काय नाही, टेन्शन नाही. आपण सध्या पाहतोच आहे की जे धावपळीचं जीवन खूप ठिकाणी आहे, पण अशा ठिकाणी आपण कोकणात बघितलं तर आपल्याला पूर्ण शांतताच मिळणार आहे. बघू शकता, आपण आता आलो इकडे वरती जंगलामध्ये प्रकाश शेळकेची गुरं बघायला. तो आपला मित्र आहे, तर त्याने तो मला बोलला होता की इकडे वरती ये आपण, मग त्याच्यासाठी वरती आलो होतो. मस्तपैकी इकडे बघितलं तर मस्त वातावरण आहे इकडे. आणलाच गुरं? हा आली. गुरं पाठी आणायला गेला होता, कारण का गुरं पुढे जात होती. 4 वाजले. तर 4 वाजलेत, तर आता जरा घरी जाण्याचा टाइम झालेला आहे. आता आपण जाऊयातच थोड्या वेळात. तर मित्रांनो पाहू शकता, मी आता आलो इकडे जंगलामध्ये, आणि हे आपल्या प्रकाश शेळके यांची गुरं आहेत. तर आता त्यांचा घरी जाण्याचा टायमिंग झालेला आहे, त्याच्यामुळे ते सर्वजण आता पळतात घरी. इकडे पाहू शकता, आणि एकदम आता पावसाला पण जोरात सुरुवात झाली आहे. इकडे जोरदार असा पाऊस लागतोय, पाहू शकता, आणि हवा पण जाम सुटले. खूप जोरदार असा पाऊस चालू झालेला आहे इथे, आणि वरती हा डोंगराळ भाग आहे, आणि ते थंडी खूप जाम लागते, आणि वाराही मस्तपैकी गारगार सुटलेला आहे. त्याच्यामुळे आता मग, आणि ह्या गुरांचाही घरी जाण्याचा टायमिंग झालेला आहे, त्याच्यामुळे आता गुरं काही थांबायला मागत नाहीत, आता घरी जात आहेत. तर आता आपण जाऊया आपण पण. तिकडे बघू शकता तो कुत्रा आहे त्याचा तुम्ही तर पाहू शकता, तिकडे प्रकाश शेळकेचा कुत्रा आहे, आपल्या मित्राचा कुत्रा आहे इथे. तो एक असं मजा घेतोय बघा, खूप मस्तपैकी फिरायला भेटलाय, आणि खूप मजा घेतोय तो, या वातावरणाची खूप मजा घेतोय. आणि मित्रांनो आपण बघू शकता, तर 2 शब्द सांग ना मला की आजच्या पिढीतले आपली पोरं जो तो आपल्या कामधंद्यासाठी बाहेर गावी जात आहेत किंवा कुठे बाहेर जात आहेत, तर आणि ती आपली घरची ही आहे ना की जी परंपरा आहे ती विसरत चालली आहे, त्याच्यावर 2 शब्द काय सांगशील? काय म्हणजे आता काय कॉलेज झालं की सगळी तरुण मुलं मुंबई पुणे सारख्या शहराला नोकरीसाठी, परंतु 10-15 हजाराच्या पगार तिकडे काय होत नाही. बरोबर. त्यामुळे ही जुनी आपली परंपरा आहे ती सर्व विसरत चाललेली आहे. हो. त्याच्यामुळे आम्ही कसं हे सर्व शाळा कॉलेज पण नोकरी पण आणि हे जुनी परंपरा पण. बरोबर.
आता कॉलेज पूर्ण झालंय ना? हो झालंय पूर्ण. तर मित्रांनो कॉलेजही त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि तरी तो आता तो गुरा म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो गुराकडे असतोच इथे. हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घरी मदत थोडी करायला लागते. तर मित्र आपण पाहू शकतो आणि आपण बघितलं आता आपण बघतोच आहे की आताची पिढी जो तो उठतोय तो कामधंद्याला किंवा कुठच्याही कामासाठी बाहेर जातो तो केव्हा तरी गावाला येतो. तर असं नाही करायला पाहिजे की आपली ही परंपरा थोडीफार आपण जोपासली पाहिजे आणि ती आठवणीत ठेवली पाहिजे आणि ती परंपरा आपण कायमस्वरूपी चालूच ठेवली पाहिजे. कारण का येणाऱ्या पिढीला जे आपल्या आता जे वाडवडिलांपासून जी परंपरा चालत आलेली आहे ती जर आता आपण जोपासलीच नाही ती पुढच्या पिढीला कशी समजणार. त्याच्यासाठी आपण आता ही थोडीफार का होईना पण परंपरा आपण जोपासली पाहिजे. कारण याच्यावरूनच आपण बघू शकतो की हा माझा मित्र आहे प्रकाश की जो घरातली कामं करून कॉलेज करून जे ते आपलं बाहेरचं कामं करून तो घरातली कामं तो पूर्णपणे आपल्या जेवढी होईल तेवढी तो करतोय. इकडे पाहू शकताय तो आता एवढ्या जंगलामध्ये इकडे वरती गुराकडे आहे तो आणि दिवसभर तो आता गुरं घेऊन ते जंगलामध्ये आहे. प्रकाश एवढी गुरं सांभाळतोय म्हणजे दिवसभर असा रानामध्ये राहून ज्या तुला काय मिळतं काय याच्यात? नाही काय मिळत तर काहीच नाही, दुकानात काहीच नाही. हा जरा मित्रांना सांग सर. दूध वगैरे आम्ही घरीच खातो, वगैरे टाकत नाही. पण हे आमचं पहिल्यापासून चालत आलं असल्यामुळे ते आम्हाला गुरांशिवाय राहत नाही घरी. गुरं नसतील तर आम्हाला ते करमत नाही. त्यामुळे गुरं ही अशी आवडीसाठी एक छंद म्हणून ठेवलेली आहे. तर मित्रांनो जुनी परंपरा म्हणून. तर मित्रांनो याचे आपण 2 शब्द ऐकलेच आहेत आणि महत्वाचे त्याचे शब्द आहेत की जे वाडवडिलांपासून जी परंपरा आली आहे ते आम्ही चालत ठेवली आहे. याच्यामध्ये काय उत्पन्न नसलं तरी चालेल पण आम्हाला जे सुख समाधान आहे तर या गोष्टीमध्ये त्यांना मिळतं ते त्याच्या आपण शब्दातून ते ऐकलंच आहे. आणि खरंच आहे मित्रांनो की जे या गुरं सांभाळून आपण जे शेतीवाडी करतो त्यात जे सुख आहे ते आणखी कशात आहे ते मला तरी माहिती नाही. कारण का याच्यात खूप सुख समाधान आहे. कारण का जे गावाला राहून जे शेती करतात गुरं सांभाळतात त्यांनाच हा जास्त अनुभव आहे आणि त्यांनाच माहिती आहे की याच्यात काय सुख आहे आणि समाधान आहे ते. तर मित्रांनो शेतकऱ्यांना आणि आताच्या तरुण पिढीला हेच सांगणं आहे की आपली वाडवडिलांपासूनची जी परंपरा चालत आलेली आहे ती आपण ती जोपासलीच पाहिजे. कारण त्या परंपरेत काय सुख समाधान आहे ते आपल्याला अगोदरच्या पिढीला माहितीच आहे आणि जर तेच सुख आपल्याला हवं असेल तर ही परंपरा आपण चालू ठेवली पाहिजे. कारण पुढच्या येणाऱ्या पिढीला समजलं पाहिजे की जो आपला शेतकरी पूर्वीचा शेतकरी पूर्वीची माणसं काय करत होती, कशाच्या आधारे जगत होती आणि कशी ती सुख समाधानी होती. तर मित्रांनो आता गुरांची वेळ झालेली आहे आणि गुरं आता खाली गेलेली आहेत. तर सकाळपासूनची गुरं होती प्रकाश शेळके यांनी गुरं आणली होती. आपला मित्र आहे तो त्यांनी इकडे वरती डोंगराळ भागात चरायला आणली होती. तर त्यांना वेळ झालेली समजले तर ते गेले खाली. तर आता आम्ही चाललोय मागून. तर मित्रांनो असे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत हे नक्की कळवा. हे निसर्गरम्य वातावरणातील आणि असे डोंगराळ भागातील किंवा जंगलातील व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत हे नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला असेच कोकणातील निसर्गरम्य वातावरणातील आणि आनंदीमय व्हिडिओ पाहता येतील. आणि हो मित्रांनो आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वरजनी प्रार्थना. धन्यवाद.